गुड मॉर्निंग माझ्या ताई आणि दादांनो, कशा आहात तुम्ही? तर आज मी बनवत आहे इडली आणि आज आहे शनिवार आणि शनिवार म्हटलं की मुलांना असते मग हाफ डे 11:30पर्यंत स्कूल असते मुलांची. तर म्हटलं चला आज इडली बनवू. इडली केली छानपैकी आणि सोबतच केला मग सांबार पण. हे बघा आपण पाहू शकता. आणि छान सांबार केला आणि त्याच्यासोबत चटणी पण केलेली होती शेंगदाण्याची. मुलांना कसं इडली सांबार खूप आवडते, तर म्हटलं चला आज शनिवार आहे तर. आणि सांबार एवढा टेस्टी झाला होता ना, खूप टेस्टी झाला होता. आणि सोबत चटणी पण केली होती. चटणीला तडका द्यायचा आहे जिरा मोहरीचा, तर म्हटलं आता तडका देते. शेंगदाण्याची चटणी आहे ही. गुड मॉर्निंग माझ्या ताई आणि दादांनो, कशा आहात तुम्ही? आणि मी आहे नीता. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता मी चाललेली आहे स्कूलमध्ये मुलांच्या. आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. नाश्ता वगैरे करून आता चाललो आम्ही स्कूलमध्ये. अशी पॅरेंट्स मीटिंग वगैरे नाही आहे, पण मला टीचरला भेटायचं होतं. मागच्या सॅटर्डेला भेटणं नाही झालं, तर म्हटलं चला आपण टीचरला भेटून घेऊ. तर आणि तिकडून मग मार्केटमध्ये पण जाते मी, थोडंसं काम आहे तर आता पहिल्यांदा जाते स्कूलमध्ये मुलांच्या. आणि तिथून मग टीचरसोबत बोलून मग मार्केटमध्ये जाऊ आम्ही. मग मार्केटमध्ये गेल्यावर मग तुम्हाला पण थोडंसं शेअर करेल तुमच्यासोबत व्हिडिओ की मी कुठे कुठे गेलेली होती. तर चला तर आता स्कूलमध्ये जाऊ आपण, नंतर बोलते तुमच्यासोबत. स्कूलमधून मग आम्ही गेलो मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर एवढा पाऊस आला ना, बापरे बाप, भयानक पाऊस आला. त्याच्यामुळे मग आम्हाला एका ठिकाणी थांबावं लागलं. नंतर पाऊस बंद झाल्यानंतर मग आम्ही इकडे आलो चिवडा वगैरे घ्यायसाठी. ही आमच्या अकोल्याची आहे खाऊ गल्ली. आणि चिवडा, पापडी, वेफर्स वगैरे, बनाना वेफर्स, आलू चिप्स, हे सगळं एवढं छान मिळते ना इथं, एक नंबर मिळते आणि खूपच टेस्टी असते. तर प्रत्येक वेळा मार्केटमध्ये आली ना मी की हे सगळं घेऊन जाते. नंतर मग फ्रूट्स पण घ्यायचे होते आणि फ्रूट्स पण एवढे छान आले ना मार्केटमध्ये. आता एकदम फ्रेश आलेले आहेत. फ्रूट्स पण घेतले आम्ही. हे बघा आमच्या अकोल्याचं फ्रूट्सचं मार्केट. आता चाललेलं आम्ही परत एका शॉपमध्ये चाललेलं आहोत. आम्हाला काही सामान घ्यायचं होतं. एक वेळा बाहेर निघालं ना तर असं वाटतं सगळे कामं करून घेतलेली बरे, कारण की मग पुन्हा पुन्हा मग वेळ मिळत नाही, मग बाहेर जाणं होत नाही. तर तिथे आलो आम्ही. आता मायक्रोवेव्ह घ्यायला आलो आम्ही. कन्व्हेक्शन मोड तुम्हाला सिम कमी ऑइलवाले म्हटलं आपण ते तुम्ही याच्यामध्ये कमी माझ्याकडे आहे. आता 14,650 28 लिटर. सेम प्राइसिंग जरमध्ये जर बघितलं तुम्हाला एक ऑप्शनमध्ये हा येतो आपला तो माझा येतो टाटाचा ऑन लेवल. हा 30 लिटर कॅपॅसिटी तुम्हाला जास्त येतो. जसं वॉरंटी जर जातं म्हटलं तसं जे 1 वर्ष वॉरंटी असेल, हा 2 वर्ष वॉरंटी. तुमच्या लक्षात आलं असेल मी कुठे आली तर मी आलेली आहे अकोल्याच्या क्रोमामध्ये. म्हणजे आमच्या अकोल्याच्या क्रोमामध्ये आलेलं आहे. खूप मोठं आहे आणि तिथे माहीत आहे का सगळंच मिळते, लहान वस्तूपासून तर मोठ्या वस्तूपर्यंत. इलेक्ट्रिकच्या सगळ्या वस्तू मिळतात. आणि मला ओव्हन घ्यायचं होतं, तर हे बघा मी पाहत आहे. आणि खूप छान छान आहे तिथे आणि नवीन नवीन पाहायला मिळाले मला. तर आम्ही हे मायक्रोवेव्ह घेतल्यानंतर मग
त्यांच्यासोबत मग बोललो. आणि तिथं माहीत आहे का, एवढी चांगली सर्विस देतात ना ताई ना, खूप छान आपल्याला समजावून सांगतात आणि प्रत्येक इलेक्ट्रिक वस्तूचा डेमो पण देतात. चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगतात तिथे. म्हणजे खूप चांगली सर्विस आहे तिथे आणि इलेक्ट्रिकच्या सगळ्या वस्तू मिळतात तिथे आणि खूप छान आहे. आम्ही माहिती आहे का, काही पण इलेक्ट्रिकच्या काही पण वस्तू वगैरे घ्यायच्या असल्या ना, तर तिथेच जातो आम्ही, तिथूनच घेतो. तो मोबाईल असो की टॅब असो की काही पण असलं ना, तर तिथेच जातो आम्ही. आमची टी व्ही पण तिथूनच घेतलेली आहे आम्ही. हे बघा खूप मोठं आहे, हे बघा, हे बघा क्रोमा आपण पाहू शकता. आणि हे घेतल्यानंतर मग आम्ही निघालो मग आता घरी जायला. आपलं जे ओव्हन आहे ना ताईंनो, तर ते येणार आहे मंडेला. म्हणजे आज सॅटरडे, उद्या संडे आणि परवा येणार आहे ते. तिथं अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही आज आणू नाही शकलो. तर ते म्हणत की आम्ही मंडेला पाठवून देऊ तुमच्याकडे. तर मग ठीक आहे म्हटलं, तर मंडेला येईलच मायक्रो. आणि कोणतं आहे, कोणत्या कंपनीचं आहे, हे सगळं डिटेल तुम्हाला मी मायक्रोवेव्ह आल्यावरच सांगणार आहे. ठीक आहे. तर ही आहे संध्याकाळची वेळ. मुलांना कसं खूप भूक लागलेली होती आणि इडलीचं जे बॅटर असते ना ताईंनो, तर मी जास्तच करून ठेवते, कारण की मुलांना इडली पण आवडते आणि नंतर मग डोसा पण आवडते आणि त्याच्यामुळे मग मी जास्तच करून ठेवत असते. तर इडली सकाळी खाल्ली मुलांनी, पण आता संध्याकाळसाठी मग त्यांच्यासाठी डोसा करत आहे. आणि तो डोसा पण रॅप डोसा म्हणतो ना आपण, म्हणजे चीज वगैरे टाकून, चीज सॉसेस वगैरे टाकून, तर असा बनवलेला होता मी. आणि मुलांना तर आवडतेच, पण आपल्याला पण. आणि गरम गरम डोसा असला ना ताईंनो असा, तर खूप छान लागते, आपल्याला पण खावं वाटते. तर त्याच्यामुळे मग मी संध्याकाळी डोसेच बनवले सगळ्यांसाठी. इडलीचं असलं ना ताईंनो, तर काही टेन्शन नाही राहत मग स्वयंपाकाचं, कारण की आपल्याला खूप प्रश्न पडते मुलांसाठी काय करायचं काय नाही. तर म्हणून मग हे इडलीचं जर भिजवलेलं असलं ना माझं, तर मग सकाळी इडल्या आणि मग कसं संध्याकाळी डोसा. मुलांना म्हणजे हेल्दी पण आहे ते आणि मुलं पण आवडीनं खातात ते. तर त्याच्यामुळे मग एक दिवस मला इडलीचं टाकलं ना तर टेन्शन नसते. त्याच्यामुळे मग मी एक दिवस इडलीचं टाकत असते. आठवड्यातून एकदा तरी इडली करत असते मी मुलांसाठी. आणि हेल्दी पण आहे ते, मुलांना कसं आवडते पण. हा डोसा आहे ना छान क्रिस्पी होऊ द्यायचा आणि नंतर मग त्याला सॉसेस वगैरे लावायचे, त्याच्यावर चटणी टाकायची. आणि मी जे लावलं हे शेजवान चटणी लावली मुलांना, म्हणजे जे आवडते ते शेजवान चटणी. नंतर त्याच्यावर आलूची चटणी स्प्रेड केली आणि नंतर त्याच्यावर मग मोझरेला चीज टाकलं आणि ते मोझरेला चीज मेल्ट होईपर्यंत मी डोसा तव्यावरच ठेवला आणि नंतर मग त्याचा रोल बनवून मग मुलांना दिला. हे बघा आपण पाहू शकता. एक नंबर डोसे होतात हे, चीज वगैरे टाकून. आणि त्याच्यासोबत मग काही नसलं तरी चालेल, मुलं तसेच खातात, कारण की ऑलरेडी आपण चटणी वगैरे टाकून ठेवत असतो त्याच्यामध्ये. आणि हे बघा मी आता दिला माझ्या पोरांना आणि पूर्ण त्याच्यामधलं जे चीज आहे ना ते पूर्ण मेल्ट झालेलं होतं. हे बघा आपण पाहू शकता. अशा प्रकारे माझ्या रॅप डोशाची रेसिपी आहे.